नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि आरतीज कुकिंग या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी दाल खिचडीची रेसिपी। तर चला रेसिपी सुरू करूया। अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, 1.5 वाटी तांदूळ घेतले। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता। ते स्वच्छ धुवून घेऊयात आणि 1 तास आपण भिजत ठेवूया। फोडणीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण बारीक चिरून घेऊयात। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हिरवा वाटाणा सुद्धा यात घालू शकता। आता फोडणी देऊन घेऊयात। कुकर छान तापल्यावर त्यात आपण तेल ओतूयात। थोडीशी मोहरी घातली आहे। थोडंसं जिरं, ते छान तडतडू द्यायचं। कढीपत्त्याची पानं घातली आहेत 5-6, हिंग, आलं लसूण जे चिरून घेतलंय ते छान परतून घेऊयात। बारीक चिरलेला कांदा घालूयात, तोही तेलात छान मस्त परतवून घेऊयात। तुम्ही पाहू शकता कांदा छान परतलाय। आता आपण त्यात हिरव्या मिरच्या घालूयात। बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात, तोही छान परतवून घेऊयात। पाव चमचा हळद घालूयात। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला, आता आपण भिजवलेली डाळ आणि तांदूळ त्यात घालून घेऊयात। तुम्ही ते पाहू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि आता पाणी ओतून कुकरला छान 3 शिट्ट्या येईपर्यंत शिजवायची आहे। थोडे जास्त पाणी घालायचंय। अशी ही आपली दाल खिचडी बनून तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया अशा नवनवीन रेसिपीसोबत। बाय बाय।